स्वागत आहे शेतकरी मित्रांनो, मनीष खरे यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या प्लॉटमध्ये ज्या ठिकाणची पातीगड झाली, समजा डवरतांनी बैलाच्या सहाय्याने झाली असेल किंवा बुरशीजन्य रोगामुळे झाली असेल किंवा अदरवाईज नैसर्गिक जे काही एकेरी पातीगड झाली असेल, त्या ठिकाणी पुन्हा नव्याने पाती लागलेली आहे। ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। एकच झाड नाही तर असंख्य झाड जिथं पातीगड झाली असेल त्या ठिकाणचं सुद्धा दाखवतो। आणि महत्त्वाचं, आपला जो काही कपासी प्लॉट आहे, तर आपल्या कपासी प्लॉटला प्रत्येक फांदीला एकच नाही तर पूर्ण प्लॉटमध्ये जरी बघितलं तर प्रत्येक ठिकाणी जोडपाती म्हणजे दोन दोन पात्या एका ठिकाणाहून निघालेल्या आहे। आणि तुम्ही पूर्ण प्लॉटमध्ये जरी फिरलं तरी आपल्याला दोन दोन पात्या अशा या ठिकाणी दिसणार आहे। हे बघा, दोन पात्या या ठिकाणी आहे, या ठिकाणी दोन पात्या आहे, या ठिकाणी सुद्धा दोन पात्या आहे। तर पूर्ण प्लॉटमध्ये जरी बघितलं तरी अशा पद्धतीचा आपला प्लॉट हा डेव्हलप आहे। बोंडसुद्धा झालेले आहे आणि पात्याची संख्यासुद्धा भरपूर प्रमाणात आहे। ठीक आहे, तर बघा, या ठिकाणी सुद्धा दोन पात्या आहे, या ठिकाणी सुद्धा दोन पात्या आहे। हे बघा, या ठिकाणी डॉट दिसतो पातीगड झाल्याचा। आता या ठिकाणी बघा पातं निघालेलं आहे। म्हणजे महत्त्वाचं म्हणजे जिथं पातीगड झाली त्या ठिकाणी नवीन पातं लागलेलं आहे आणि पात्या समजा दोन दोन पात्या निघालेल्या आहे। या ठिकाणी सुद्धा बघा हा डॉट आहे, पातीगड झालेला, आणि या ठिकाणी पातं निघालेलं आहे। आणि हे बघा दोन पात्या आहे। ठीक आहे, या ठिकाणी सुद्धा दोन पात्या आहे। तर महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक फांदीला म्हणा किंवा प्रत्येक ठिकाणी दोन दोनच पात्या आहे। आता बुडात जरी म्हटलं तर बघा, या ठिकाणी सुद्धा दोन पात्या आहे। हे बघा दोन पात्या, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जोडपातीच आहे। हे बघा दोन पात्या आहे, एकाच ठिकाणाहून दोन दोन पात्या आहे। या ठिकाणी बघा फुलं आहे आणि बघा दोन पात्या आहे। या ठिकाणी सुद्धा दोन पात्या आहे, या शेंड्यावर सुद्धा दोन पात्या आहे। म्हणजे महत्त्वाचं म्हणजे कुठं जरी बघितलं तर आपल्या प्लॉटमध्ये प्रत्येकी दोन दोन पात्या अशा लागलेल्या आहे। कुठं जरी बघितलं तरी दोन दोनच पात्या आहे। आणि ज्या ठिकाणी आता कदाचित एकंदरीत म्हणजे नैसर्गिक म्हणा कुठं पातीगड झाली असेल तर ते सुद्धा बघू, तिथं सुद्धा नव्यानं पात्या। हे बघा दोन पात्या आहे, या ठिकाणी आहे दोन पात्या इथं बघा आहे। म्हणजे महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला दोन दोन पात्या आहे। आणि बघा इथं पातीगड झाली होती, हे बघा डॉट दिसतो पांढरा, इथं पातीगड झाली होती। हे बघा पाती निघाली आहे। महत्त्वाचं म्हणजे पातीगड जिथं झाली त्या ठिकाणी आपण सांगत आलो आहे। आणि जे काही नियोजन आहे ते आपल्या जो व्हॉट्सअप ग्रुप आहे शेतकऱ्यांचा केला, त्यावर आपण कुठली फवारणी केली ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे। ठीक आहे, या ठिकाणी बघा दोन पात्या आणि इथं पातीगड झाली ती। हे बघा डॉट आहे, पातीगड झाल्याचा डॉट दिसतो आणि इथं पाती आली आहे। ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं पातीगड जिथं झाली त्या ठिकाणी पातीगड येणार आपण सांगितलं होतं याच्या आधी, आणि पात्यासुद्धा लागलेल्या आहे। म्हणजे पुन्हा नव्यानं पात्या त्या ठिकाणी आलेल्या आहे आणि पात्यासुद्धा डबल लागलेल्या आहे। आता या ठिकाणी बघा इथं सुद्धा बघा डॉट पातीगड झाली होती आणि या ठिकाणी बघा पाती आली आहे। महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वेळेला मी सांगत आलो आहे की पातीगड झाली तरी काही चिंता करण्यासारखं नाही। जे काही आपलं नियोजन आहे एकदम याच्यासाठी की पात्या डबल येण्यासाठी किंवा पातीगड झाली तिथं पाती लागण्यासाठी किंवा कुठलं स्पेशल औषध नाही आहे। महत्त्वाचं जे काही आपण नियोजन केलं आहे ते प्रत्येक आपल्या शेतकरी जे ग्रुप आहे त्यामध्ये आपण वारंवार जे काही फवारणी झाली ते सुद्धा आपण सांगत आलो की कुठली फवारणी झाली, काय कशा पद्धतीनं कुठलं नियोजन कशा पद्धतीनं करायचं, तर त्याच हिशोबानं आहे। बाकी याच्यावर कुठलंही स्पेशली कुठलंही औषध मारलं नाही आहे। तर बघा या ठिकाणी पातीगड झाली, इथं पाती निघाली आहे आणि बघा ह्या डबल पाती। ठीक आहे, या ठिकाणी बघा डबल पाती आहे। म्हणजे पात्या डबल प्रत्येक ठिकाणी जरी फिरलो आपण तर आपल्याला पात्याची संख्या ही डबलच आहे। प्रत्येक फुटव्याला म्हणा किंवा कुठेही फिरलो, पूर्ण प्लॉटमध्ये जरी फिरलो तर आपल्याला पात्याची संख्या डबल आहे। आणि बघा आहे, अजून कुठे पातीगड झाली असेल तर तिथलं सुद्धा दाखवितो मी। या ठिकाणी कुठं आढळत नाही, इकडे असू शकते। या ठिकाणी आहे, हे बघा इथं पातीगड झाली होती, डॉट ओळखू येतो। ठीक आहे, या ठिकाणी पाती आली आहे। म्हणजे आपली पातीगड झाली हे आपल्याला दिसून सुद्धा पडत नाही की इथं पातीगड झाली होती, पण पातीगड झाली त्या ठिकाणी पात्या आली आहे। आणि नव्यानं दोन दोन पात्यासुद्धा आहे बघा, एकाच ठिकाणाहून दोन दोन पात्या आहे।
आहे. म्हणजे हे एक जे काही आहे हे चमत्कारिक सारखंच आहे, परंतु जे काही आहे ते याच्यासाठी स्पेशल काही नाही आहे. फक्त नियोजन जे आहे कमी खर्चातलंच नियोजन आहे. याच्यासाठी काही नाही. महत्त्वाचा आपला जो सावा आहे 5 फुटाचा सावा आहे आणि सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीने मिळतो, त्यामुळे झाडाला हे बघा या ठिकाणी बघा इथंसुद्धा पातीगळ झाली, इथं पाती निघाली नव्यानं आहे आणि समोर बघा 2 पात्या. म्हणजे आता आपण पूर्ण त्या धुरवून यापर्यंत आलो. प्रत्येक ठिकाणी 2-2 पात्या, ठीक आहे. आणि पातीगळ झाली त्या ठिकाणची पातीसुद्धा आपण हे बघा या ठिकाणीसुद्धा पातीगळ झाली होती, हा पांढरा डॉट, आणि इथून पुन्हा नव्याने पाती आली. म्हणजे हे बघा इथंसुद्धा पातीगळ झाली ती, इथं पाती निघाली फुटवा, ठीक आहे. पाती लागायची असली तर शेजून वरतं लागत असतं, परंतु जिथं पातीगळ झाली तिथून लंब असं पात्याचं एक दांडी निघते आणि पात्या लागते. म्हणजे महत्त्वाचं अशा पद्धतीनं पात्या लागल्या. आणि डबल पात्या बघा या झाडालासुद्धा हे बघा एकाच ठिकाणी 2 पात्या, या ठिकाणीसुद्धा 2 पात्या आहे. बोडातसुद्धा आहे हे बघा या ठिकाणीसुद्धा 2 पात्या आहे, एकाच ठिकाणी 2 पात्या. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आपल्या प्लॉटवरती प्रत्येक ठिकाणी डबल पातीसारखं आहे. प्रत्येक फांदीला म्हणा किंवा पूर्ण प्लॉटमध्ये जरी फिरलो तर डबल पाती आहे. आणि ज्या ठिकाणी पातीगळ झाली होती त्या ठिकाणी पुन्हा पात्या लागलेल्या आहे, ठीक आहे. आपण सांगितलं होतं की पातीगळ झाली तर घाबरण्यासारखं काहीच नाही, पुन्हा नव्याने पाती लागणार आहे. फक्त आपल्या प्लॉटमध्ये दाटण होऊ द्यायची नाही, हे आपण पहिल्यापासून सांगत आलेलो आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या प्लॉटमध्ये ज्या ठिकाणी पातीगळ झाली त्या ठिकाणी नव्याने पात्यासुद्धा आल्या आणि जोडपात्याची संख्यासुद्धा भरपूर प्रमाणात आहे.